नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं। नमो गोविन्ददेवाय ज्ञानदेवस्वरूपिणे वाग्मिने वाङ्निधानाय यतये वेदमूर्तये। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा। समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या समाधीस्थळामुळे सर्वांना सुपरिचित आणि अतिशय वंदनीय असलेल्या श्री क्षेत्र सज्जनगडावर आयोजित केलेल्या या 3 दिवसीय कविवर्य मोरोपंत कृत वाङ्मय संमेलनाच्या निमित्तानं इथे एकत्रित झालेल्या सर्व महानुभावांना सर्वप्रथम सादर प्रणाम करतो। मला ठाऊक आहे की आता मी सध्या ज्यांच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करतोय त्यातील पुष्कळ जण हे या पंत वाङ्मयाचे, जे मराठी भाषेचं खऱ्या अर्थानं वैभव आहे, अत्यंत श्रेष्ठ ज्ञाते आहेत आणि त्यांच्यासमोर एक बालक म्हणून मी उपस्थित आहे। खरं तर प्रत्यक्ष या संमेलनामध्ये येण्याची मी तयारी सुद्धा केली होती, पण काही अगदीच अपरिहार्य अशा परिस्थितीमुळे इथं मी या पद्धतीनं दृकश्राव्य माध्यमाच्या योगे उपस्थित आहे। इथं आपण अनेक विषयांवर कविवर्य मोरोपंतांच्या वेगवेगळ्या रचनेचा आस्वाद घेतो आहोत। तसं पाहिलं तर हे सगळं जे पंत वाङ्मय आहे, जे तसं अगदी पहिली त्याची ओळख म्हटलं तर सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो असे जे सुंदर सुंदर श्लोक आहेत, जे अगदी उच्चारता क्षणी मनामध्ये पवित्र भाव निर्माण करतात, पण त्यासोबतच अर्थाचा विचार केला तर एक काठिण्य पातळी सुद्धा त्याची वेगळी आहे। या सगळ्या पंत वाङ्मयाचं हे वैशिष्ट्यच आहे। याचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपल्या बुद्धीला थोडं सूक्ष्म करण्याची गरज आहे। यामध्ये अर्थात ते पंत वाङ्मय आहे, पंडिती वाङ्मय आहे, त्यामुळे अगदी कसदार असं पांडित्य, शब्दांच्या वरचं अप्रतिम असं प्रभुत्व आणि त्यासह अनेक अनेक प्रकारचे अलंकार याने हे नटलेलं सजलेलं असं मराठी भाषेचं एक प्रकारे सौभाग्य ज्याला म्हणावं, पण तितकंच जे थोडंसं दुर्लक्षित पण राहिलं, त्याच्या दुर्बोधपणामुळे त्याची विशिष्ट काही लोकांच्याकडून अगदी टिंगल सुद्धा केली जाते। म्हणजे अगदी मी स्वतः सुद्धा याचे अनुभव घेतले। आमच्या घरातच आमच्या आजोबांच्या पासून या सगळ्या पंत वाङ्मयावर आणि एकूण आपलं जे धार्मिक वाङ्मय आहे त्यावर एक प्रेम करणारं असं वातावरण घरात मिळाल्यामुळं अगदी असं मी म्हणू शकतच नाही की या पंडिती वाङ्मयाचा माझा काही पुष्कळ अभ्यास घडला किंवा यावर माझं प्रभुत्व आहे, असं मी मुळीच म्हणू शकत नाही। पण केकावली सारखी जी काव्य आहेत किंवा वामन पंडितांच्या सारख्या महाकवीचे काही जे श्लोक आहेत, काही सुभाषित आहेत, ही कानावर पडणं, ती वाचनात येणं एवढं मात्र निश्चित झालं। त्यामुळे या पंत वाङ्मयाची तोंड ओळख मात्र लहानपणापासून झाली आणि त्यामुळे त्याचा एक प्रकारे लळा सुद्धा लागला। अभ्यास करायचा म्हटलं तर हे वाङ्मय निश्चित जरा अवघड तर आहेच,
पण एकदा त्यामध्ये आपण शिरलो की आपल्याला हा प्रत्यय येतो की ते एखाद्या गहन पण अतिशय रम्य अशा वनासारखं आहे, एखाद्या उपवनासारखं आहे. एक 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 काव्य आपण इथं एकेका अधिकारी वक्त्याच्या तोंडून ऐकतो आहोत, त्याचं चिंतन करतो आहोत. माझा तेवढा अधिकार निश्चितच नाहीये. खरं म्हणायचं तर प्रभंजन भगत बुवा आमचे, जे माझे अतिशय स्नेही आहेत, त्यांच्या आग्रहामुळे आणि श्री समर्थांच्या अनुग्रहामुळे मला या संमेलनामध्ये सहभागी व्हायला मिळालंय. आणि यामध्ये जो विषय माझ्याकडे दिला गेलाय, तसे 2 विषय आहेत. जो आजचा विषय आहे तो कविवर्य मोरोपंतांचं एक अतिशय सुंदर काव्य 11 श्लोकांचं, ज्याचं नाव आहे इष्टका प्रार्थना. इष्टका म्हणजे संस्कृतमध्ये वीट. शाळेत असताना हा शब्द तसा मराठी माध्यमातून जे शिकतात त्यांच्या कानावर पडलेला असतो. भूमितीमध्ये इष्टिका चितीचे क्षेत्रफळ वगैरे अशा संकल्पना वाचनात असतात. त्यामुळे इष्टिका म्हणजे वीट. आणि इष्टिका प्रार्थना हे जे मोरोपंतांचं काव्य आहे, विटेची केलेली प्रार्थना. ही कुठली वीट आहे तर जी विठ्ठलाच्या पायाखाली आहे, ज्यावर श्री विठ्ठल भगवान उभे आहे. भगवान विठ्ठलाच्या मुखारविंदाची स्तुती पुष्कळांनी केलेली आपल्या वाचनात आहे. त्यांच्या चरणकमलांची स्तुती केलेली आपल्या वाचनात आहे. त्यांच्या संपूर्ण स्वरूपाची स्तुती आहे. पण ही सगुण सुंदर साकार अशी विठ्ठलाची मूर्ती, तो विठ्ठलाचा श्री विग्रह कमरेवर हात देऊन जो उभा आहे, ज्या विटेच्या आधारावर उभा आहे, त्या विटेचं स्तवन आपल्याला कुठे तसं वाचण्यात आलेलं नसतं. पण हे मोरोपंतांचं वैशिष्ट्य आहे की त्यांचं भगवंताच्या श्री चरणकमलांच्याकडे लक्ष गेल्यानंतर हे चरणकमल ज्या विटेवर उभे आहेत त्या विटेकडे लक्ष जातं. आणि त्या विटेच्या भाग्याचा एक प्रकारे त्यांना हेवा वाटतो. त्या विटेकडे काही मागण्याची पण त्यांची इच्छा होते, जे ते या काव्याच्या शेवटी मागतात. आणि अगदी जे त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला ठिकठिकाणी दिसतं, इतक्या सुंदर कल्पना आणि एवढं ते भाव वैभव एक प्रकारे आपण पाहिलं, तसं पंतांचं पुष्कळ वाङ्मय हे अगदी भक्तिरसमय. म्हणून हे पंत वाङ्मय म्हणजे फक्त विद्वत्तेचा सोस नाहीये, हे फक्त शब्दांचे खेळ नाहीयेत. भावाची काय प्रकारची खोली, किती हळवेपणा. एक प्रकारे या पंतवाङ्मयामध्ये असलेलं संतत्व हे आपल्याला अशा काही काव्यांच्या मधून दिसतं. केकावली तर त्याचं फार मोठं उदाहरण आहेच. भगवंताकडे केलेली आर्त प्रार्थना आहे ती. आणि तशा स्वरूपाचं हे काव्य, ज्यामध्ये परमात्म्याची प्रशंसा नाहीये. तो परमात्मा ज्या आसनावरती उभा आहे, आणि हे परमेश्वराचं सर्वात विलक्षण आसन आहे. आपण कुठेही भारतभर तीर्थस्थळांच्या मध्ये जाऊन भगवंताचं जर दर्शन घेतलं, कुठे भगवान सिंहासनावर विराजमान आहेत, कुठे भगवान एखाद्या त्यांच्या वाहनावरती विराजमान आहेत, ज्या वाहनांची वर्णनं पुराणांमध्ये केलेली आहेत. पण कुठेही आपण असं पाहणार नाही की भगवान एखाद्या पाषाणावरती उभे आहेत किंवा एखाद्या विटेवरती उभे आहेत. परमात्म्याचं ते सुंदर रूप, सर्व जन सुलभ असा हा परमात्मा, जो एक केवळ भगवंताचा श्री विग्रह कदाचित या भारतभूमीवर असेल, ज्याचं पायावरती दर्शन होतं. केवळ मुखदर्शन नाही, पायावर डोकं ठेवून आपण दर्शन घेतो. ते पाय ज्या विटेवर उभे आहेत, त्या विटेची केलेली ही प्रार्थना आहे. ज्या वृत्तामध्ये पंतांनी पुष्कळ लिहिलं, त्या आर्या वृत्तामध्ये हे काव्य बांधलेलं आहे. माते कीर्ती सुधेहुनी बहुगोड तुझी सदिष्टके लागे, तुझ जड म्हणेल तो जड की त्वा स्वात्मा सदिष्टके लागे. एक एक शब्द त्यांच्या काव्यामधला इतका सुंदर असतो, आणि तो शब्द
तिथं आहे याला काही कारण असतं. अकारण उगाच काहीतरी शब्दांची रचना केली आहे किंवा ज्याला कुठेही काही मागे पुढे संदर्भ लागत नाही, अशी असंबद्ध रचना सुद्धा काव्य म्हणून स्वीकारली जावी अशा प्रकारच्या वातावरणात आपण सगळे आहोत. हे आपलं दुर्दैव आहे. पण हे सगळं असं वातावरण असताना अशा काही वाङ्मयाचा आस्वाद घ्यायला मिळणं खरं तर ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे आधी मी संयोजकांना धन्यवाद देतो की अशा प्रकारचं संमेलन आपण हे आयोजित केलंय. माते कीर्ती सुधेहून, हे विटेला ते माते म्हणतात. तुझी जी कीर्ती आहे ती मला अमृतापेक्षा गोड वाटते. माते कीर्ती सुधेहून बहुगोड तुझी सदिष्टके लागे. तुझं जड म्हणेल तो जड की त्वा स्वात्मा सदिष्टके लागे. वीट ही तशी जड वस्तू आहे, पण पंत म्हणतात की तुला जे जड म्हणतील वास्तविक त्यांची दृष्टी जड आहे. ज्याची दृष्टी भोगप्रवण आहे, ज्याला चैतन्य स्वरूप परमात्म्याचा कुठल्याही प्रकारे कणभर सुद्धा अनुभव किंवा तो अनुभव घेण्याची ओढ लागलेली नाहीये, त्याचं मन जड होऊन गेलेलं आहे. आणि त्यामुळे साक्षात परमात्मा समोर आला तरी त्याला तो ओळखू येण्याची शक्यता नाही. म्हणजे वीट आहे परमात्म्याच्या पायाखाली, त्या विटेमध्ये कुठल्याही चैतन्याचा त्याला आभास होण्याची शक्यताच नाहीये. म्हणून पंत म्हणतात तुला जो जड म्हणेल तो वास्तविक जड आहे, त्याची बुद्धी वास्तविक जड आहे, पण तू जड नाहीयेस. तू साक्षात चैतन्य स्वरूपिणी आहेस. का? की त्वा स्वात्मा सदिष्टके लागे. स्वात्मा सर्व भूतांचं जे स्वरूप आहे, सर्वांचं जे आत्मरूप आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. असा जो आत्मस्वरूप, जो परमात्मा आहे, जो सर्वत्र व्यापलेला आहे, तो परमात्मा तू सदिष्ट केलास. आता याचा असाही अर्थ होऊ शकतो, इष्ट म्हणजे ज्याची इच्छा केली जाते. तुझ्यासाठी इष्ट, तुझा आराध्य तो परमात्मा आहे. जो चैतन्याची आराधना करतो तो कधी जड असू शकत नाही. म्हणून पंत म्हणतात की तू चेतन आहेस, कारण की तू चैतन्य स्वरूप अशा परमात्म्याला आपलं इष्ट मानलेलं आहेस. किंवा इथे जो दिष्ट शब्द आहे, आपण म्हणतो की इथे असं निर्दिष्ट केलेलं आहे. दिष्ट अर्थात दाखवणे. त्या परमात्म्याची खूण तू दाखवलेली आहेस. त्या निर्गुण निराकार परमात्म्याला साकार स्वरूपामध्ये उभं राहण्यासाठी अधिष्ठान तू बनलीस. आणि म्हणून तू जड असू शकत नाहीस. तू साक्षात चैतन्य स्वरूप आहेस. आणि तुझी श्रेष्ठता काय वर्णावी, त्या विटेला पंत म्हणतात. आता वीट हा शब्द तसा स्त्रीलिंगी आहे, आणि याचा उपयोग करून आणखीन एक सुंदर परिकल्पना आपल्याला या पुढच्या श्लोकामध्ये दिसते. श्री विठ्ठल चरणाते रात्री दिवस तू उरी वाहतीस. श्रीचा विपक्ष राधा म्हणती बहु परंतु तीन हातीस. जसं मी म्हणालो हे थोडं क्लिष्ट आहे, पण त्याचं रसग्रहण आपण करू. विटेला पंत म्हणतात तू भगवान पांडुरंगांच्या अर्थात भगवान नारायणांच्या चरणांचं वहन करतेस. त्याचे चरण तू आपल्या उरी धारण करतेस. खरं तर भगवान श्रीकृष्ण आणि भगवती राधा यांचं प्रेम सर्वांना सुपरिचित आहे. भगवती लक्ष्मी जी स्वतः रुक्मिणीच्या रूपामध्ये आहे, तिच्या दृष्टीनं जरा मानवी भावनांचं आरोपण करायचं झालं या सगळ्या अवतारांच्या वरती, तर राधा एक प्रकारे पाहिली तर लक्ष्मीसाठी किंवा रुक्मिणीसाठी ती सवतीसारखीच आहे, कारण ती भगवंताची प्रेमिका आहे. स्वरूपतः पाहिलं तर या सगळ्या भगवंताच्याच शक्ती आहेत. एक परमात्माच सगळीकडे नटलेला आहे. राधा लक्ष्मी रुक्मिणी या सगळ्या काही वेगळ्या नाहीयेत.
पण लौकिकदृष्ट्या पाहिलं तर राधेविषयी रुक्मिणीच्या मनामध्ये एक प्रकारचा सवती मत्सर आहे. जसा गंगेविषयी पार्वतीच्या मनामध्ये आहे असं पुष्कळ कवींनी लिहिलेलं आहे. श्रीचा विपक्ष राधा, लक्ष्मीचा विरोधी पक्ष. निवडणुकांचं वातावरण आहे. एक प्रकारे पाहिलं तर लक्ष्मीचा विरोधी पक्ष ही राधा आहे, कारण परमात्म्याचं तिच्यावर प्रेम आहे. पण जगाच्या दृष्टीनं असं असलं, पंत म्हणतात, तरी माझ्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं श्रीचा विपक्ष राधा म्हणवी बहु, परंतु ती राधा वास्तविक खऱ्या अर्थानं सवत नाहीये लक्ष्मीची. मग कोण आहे? ती न हा तीस, हा तुझा जो पक्ष आहे विटेला म्हणतात. वास्तविक तू खऱ्या अर्थानं या रुक्मिणीसाठी विपक्ष आहेस. का? कारण राधेला पुष्कळ आवड आहे भगवंताचे चरणकमल आपल्या हृदयावरती धारण करावे. या सगळ्या गोपी हे करतात. चरण पंकजम शंतमंचते कृणकुचेषु नश्छिंधी रुच्छयम, असं जे श्रीमद भागवतामध्ये गोपी गीतात येतं. या गोपी त्या परमात्म्याला म्हणतात की तुझे चरणकमल आम्हाला आमच्या हृदयावर धारण करू दे काही क्षण तरी, म्हणजे आमच्या हृदयाचा ताप शांत होईल. ही भगवती राधा सुद्धा भगवंताचे चरणकमल आपल्या हृदयावर धारण करतात. भगवती लक्ष्मी या स्वतः भगवंताचं पादसेवन निरंतर करतात. आपल्याला ठाऊक आहे, म्हणून त्या भगवंताच्या चरणावर आपला एकाधिकार आहे असं लक्ष्मी मातेला वाटतं. पण ही भगवती राधा किंवा या सगळ्या गोपी सुद्धा भगवंताचा तो चरणकमल आपल्या हृदयावर धारण करतात, त्याच्यावर अधिकार गाजवतात. म्हणून ही राधा एका अर्थी लक्ष्मीसाठी विपक्ष आहे, विरोधी पक्ष आहे. पण काही क्षणासाठी या गोपी भगवंताचा तो चरणकमल आपल्या हृदयावर धारण करतात. म्हणून जर भगवती रुक्मिणीला त्यांचा हेवा वाटत असेल, मत्सर वाटत असेल, तर आपण पहा, ही वीट तर 28 युगांपासून भगवंताचे चरणकमल आपल्या उरावर धारण करते. युगे 28 विटेवर उभा. काही क्षणासाठी त्याच्या पायांवर ज्या आपला अधिकार दाखवतात त्या भगवती राधा जर रुक्मिणीला आपला विपक्ष वाटतात, तर ही वीट त्याही पेक्षा मोठा विपक्ष आहे. या विटेचा तर भगवती रुक्मिणीला त्याहीपेक्षा जास्त मत्सर वाटतो. आणि का वाटू नये? पंत म्हणतात, मला तर तू साक्षात भगवान शिवशंकरांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ वाटतेस. कशी वाटते? पंत फक्त हे लिहित नाहीत, ते प्रमाणित करून दाखवतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पाहू. श्रीमत्तीर्थपदाच्या अनवरत श्रीपदासी वाहून झालीस तू सन्मान्य तीर्थधर श्री सदाशिवाहून. तीर्थपद हे विशेषण भगवान विठ्ठलासाठी इथं वापरलंय. ज्याचे चरण हेच सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. सर्वात मोठं तीर्थ कुठलं आहे? मुक्तांना सुद्धा जिथं स्नान करण्याची अभिलाषा व्हावी ते तीर्थ म्हणजे भगवंताच्या चरण कमलाची आसक्ती. त्याचे चरण मुक्त होण्यासाठी अनेक तीर्थांच्या मध्ये स्नानाचं विधान आहे. पण मुक्तांनी सुद्धा ज्या तीर्थामध्ये स्नान करण्याची इच्छा धारण करावी ते तीर्थ म्हणजे भगवंताचे चरण आहे. त्यामुळे तीर्थपद हे भगवंताचे इथे विशेषण आहे. त्या तीर्थपद भगवंताच्या पदाचं तीर्थ, चरणाचं तीर्थ म्हणजे भगवती गंगा, तिला आपल्या मस्तकावर धारण करून भगवान महादेव स्वतःला धन्य मानतात. यच्छौच निसृत सरित प्रवरोदकेन तीर्थेन मूर्ध्न्यधिकृतेन शिवशिवो भूत. कपिल गीतेमध्ये भगवान कपिल आपल्या आईला उपदेश करताना म्हणतात, आई, ज्या भगवंताच्या चरणकमलाचं तीर्थ आपल्या मस्तकावर धारण करून साक्षात सदाशिवाला जो निरंतर पवित्र आहे, आपण पवित्र झालो असं वाटतं. पंत म्हणतात, हे विटे, हे माऊली, ज्या भगवंताच्या चरण कमलाच्या तीर्थानं आपण पवित्र झालो असं भगवान महादेवाला वाटतं, त्या भगवान नारायणांच्या साक्षात चरणांना तू आपल्या
मस्तकी धारण केलंयस. झालीस तू सन्मान्या तीर्थदर्श्री सदाशिवाहून. म्हणून तुझं महात्म्य हे खऱ्या अर्थानं भगवान महादेवांच्या पेक्षा सुद्धा अधिक आहे. विठला रमा कुचांच्या स्पर्शासी प्रभू तुझ्या विटेनाच. सौभाग्य तुझे निरुपम अद्भुत भाग्योत्सवे विटे नाच. ही जी यमकांची शैली आहे हे तर पंतांचं अत्यंत मोठं वैशिष्ट्य. शेवटी येणारं एक अक्षर जरी सारखं सापडलं यमक जुळवताना, ते सुद्धा शोधताना आमच्यासारख्या साध्या कवींची अगदी पळापळ होते. पण शेवटची 4-4 अक्षरं, 6-6, 8-8 अक्षरं सुद्धा अगदी एकसारखी येणं, यासाठी काय प्रकारचं शब्द प्रभुत्व लागत असेल ते यत्न साध्य नक्कीच नाहीये. ते भगवत कृपेनं साधतं. इथलं यमक आपण जर पाहिलं, स्पर्शासी प्रभू तुझ्या विटेनाच. एक वेळ भगवान परमात्मा भगवती लक्ष्मीच्या आलिंगनाला विटेल, पण तुझ्या स्पर्शाला विटेनाच. तो कधीही विटत नाही. आणि म्हणून हे तुझं अद्भुत भाग्य आहे विटे. तू या भाग्याच्या आनंदामध्ये नाच विटे नाच. आता भगवान परमात्मा आणि भगवती लक्ष्मी यांच्यामध्ये लीलेचाच एक भाग म्हणून पुष्कळदा कलह सुद्धा होतो. तसा भगवान महादेव आणि भगवती पार्वतीमध्ये पण कलह झाल्याच्या कथा आपण ऐकलेल्या असतील. सारीपाट खेळताना कुठल्या प्रकारे कलह झाला. पती पत्नीचीच लीला करायची तर त्यामध्ये कलहाची सुद्धा लीला आहे, प्रणयाची सुद्धा लीला आहे. म्हणून कधी कधी त्यांच्यातही कलह होतो आणि त्या कलहामुळे भगवती लक्ष्मीच्या स्पर्शाला भगवान अंतरतात. त्यांना भगवती लक्ष्मीचा स्पर्श सुद्धा कधी कधी नकोसा वाटतो रागामुळे. पण हे विटे, तुझं भाग्य काय अनोखं आहे. सौभाग्य तुझे निरुपम. तुझं भाग्यच वेगळं आहे. तुझ्या स्पर्शाला हा पांडुरंग कधीही विटत नाही. तो अखंड तुझ्या उरावरती आपले चरण धारण करून उभा. म्हणून अगदी तू नृत्य करावस आनंद भरानं, असं तुझं भाग्य आहे. विश्वंभरा वहासी धरिल्या न त्यजसी आई टेकेला. धन्या तू गरुडेही एक भुज भरेही आई टेकेला. विश्वंभरा वहासी, सगळ्या विश्वाचं भरण पोषण करणाऱ्या, सगळ्या विश्वाला धारण करणाऱ्या या परमात्म्याचं तू वहन करतेस. धरिल्या न त्यजसी आई टेकेला. टेक अभिमान, की मी त्या परमात्म्याचं वहन करते ज्या परमात्म्याला सगळ्या विश्वाला धारण केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये, त्यांच्या बालचरित्रात, भागवतामध्ये अशी कथा येते की एकदा यशोदामाई भगवान श्रीकृष्णाला कडेवर घेऊन अंगणामध्ये फिरत असताना भगवंतांनी लीला अशी केली. तृणावर्त असुराच्या उद्धाराच्या प्रसंगीची ही कथा आहे की भगवंतांनी आपला भार, आपलं जे वजन आहे ते इतकं एकदम वाढवलं की भगवती यशोदेला त्याला धारण करता येणं, शेवटी तिने त्याला खाली ठेवलं. आता सगळ्या सिद्धी भगवंतांना अवगत आहेत. त्यामुळे सगळ्या त्रिभुवनाचा भार, सगळं त्रिभुवन ज्याच्या उदरात आहे त्याचा भार काय थोडा असेल. पण पंत म्हणतात, विटे तू त्या परमात्म्याला ज्याचा एवढा भार आहे तू अगदी सहज त्याला वहन करतेस. म्हणून साहजिक आहे की तुला या गोष्टीचा अभिमान वाटेल. कारण अगं तू धन्यच आहेस. भगवंताचं वाहन जो गरुड आहे त्याला सुद्धा एका प्रसंगी भगवंताचा भार वहन करणं शक्य झालं नाही. आता इथे एका पौराणिक कथेचा निर्देश केलाय. जेव्हा जेव्हा एखाद्याला अभिमान होतो तेव्हा भगवान त्याचा त्याग करतात. भगवंताला अभिमान हा कधीच मान्य नाहीये. गोपींचा सुद्धा अभिमान मान्य नाहीये. भगवान अंतर्धान पावले. कथा एकदा अशी घडली, कथा तशी पुष्कळ ती मोठी आहे, पण गरुडाला सुद्धा या गोष्टीचा अभिमान वाटायला लागला. त्याला अहंकार झाला की मी
सगळ्या विश्वाला आपल्यामध्ये धारण करणाऱ्या परमात्म्याला वाहून नेतो, म्हणजे मी किती बलशाली, सर्वात मोठा भार मी स्वतः वहन करतो. असं जेव्हा गरुडाला वाटायला लागलं तेव्हा भगवान नारायणांनी या गरुडाला सांगितलं की अरे गरुडा, बाकीच्या सगळ्या भाराचं तू सोडून दे, माझ्या फक्त एका हाताचा भार तू जरी सहन केलास तरी मी तुला मानलं. आणि असं म्हणून श्री भगवंतांनी जेव्हा आपला करकमल गरुडाच्या पाठीवरती ठेवला आणि अशी लीला केली की तो गरुड गयावया करायला लागला, त्याला भगवंताच्या त्या एका हाताचा सुद्धा भार सहन करता आला नाही. आणि याचं प्रमाण इथं पंतांनी दिलंय, गरुडेही एक भुज भरेही आ इटे केला. आपल्याला जेव्हा झेपत नाही एखादी गोष्ट तेव्हा आपण अगदी वेदनेने जसे कणतो आणि कणताना आ असा उच्चार आपला होतो, तसा गरुड कणायला लागला. एक भुज भरेही, त्या भगवंताच्या एका भुजेच्या, एका बाहूच्या सुद्धा भारानं हा गरुड कणायला लागला. त्या भगवंताचं तू युगानुयुग वहन करतेस हे विटे. तुझी जी टेक आहे, तुला जो अभिमान त्याचा वाटतो, जर वाटत असेल तर तो अगदी यथायोग्य आहे. आता पुन्हा एकदा इथलं यमक आपण पहा, धरिल्या न त्यजसी आई टेकेला. हे आई विटेला म्हणतात पंत. ही जी टेक आहे तुझी, तिचा तू त्याग करत नाहीस. धन्या तू गरुडेही एक भुज भरेही आ इटे केला. आणि लगेच दुसऱ्या आर्येमध्ये पंत म्हणतात की हा जो तुझा अभिमान आहे, आताच आपण पाहिलं की ज्याला ज्याला अभिमान झाला परमात्म्यानं त्याचं गर्वहरण केलं. मग जर विटेला अभिमान झाला असेल तर तिचं पण गर्वहरण करायला पाहिजे. पण पंत म्हणतात असं नाहीये. हा जो विटेला अभिमान झालाय तो दुरभिमान नाहीये. कात्वा धरिजेल वसुनी साधु गृही दुरभिमान वाईट. वाटसी अज्ञान्या तू ज्ञात्यांची सुरभी मानवाईट. तू दुरभिमान का धरशील? वरती पंतांनी सदिष्टके असं तिला विशेषण लावलंय त्या विटेला. तुझी योग्यता फार विलक्षण आहे. साक्षात परमात्म्याच्या चरणांचा स्पर्श जिला लाभला आहे, तिच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार शिल्लक राहणं शक्य नाही. आपण पाहिलं कालियाच्या जेव्हा मस्तकावर भगवंतांनी आपल्या चरणांनी स्पर्श केला तेव्हा त्याला अभय दिलं आणि हे सांगितलं की आता गरुडाची तुला भीती बाळगण्याचं काही कारण नाहीये. ज्याच्या मस्तकावर भगवंतांनी आपला करकमल किंवा साक्षात आपला चरणकमल ठेवला त्याला भगवान अभय देतात. त्याला कुठल्याही प्रकारच्या विकारापासून भीती बाळगण्याचं कारण नाहीये. मग सर्वात मोठा जो विकार आहे अहंकार, त्याची भीती बाळगण्याचं काय कारण आहे? भक्ताला सुद्धा अभिमान असतो. हा तो अभिमान नाहीये, हा तो अहंकार नाहीये जो आपला मित्र आहे. हा अभिमान फार वेगळा आहे. समर्थ ज्या प्रकारे रामाला दासाभिमानी म्हणतात, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. तो राम जसा दासाभिमानी आहे तसा दास सुद्धा रामाभिमानी आहे. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. हा अभिमान आहे. आम्ही भगवंताचे दास आहोत. आम्ही या संसाराचे नाही आहोत, आम्ही देवाचे आहोत. आम्ही वैकुंठवासी. हा अभिमान तुकाराम महाराज अगदी प्रेमानं मिरवतात. पण हा दुरभिमान नाहीये, हा सदभिमान. संसारामधल्या कुठल्या तरी वस्तूचं स्वामित्व माझ्याकडे हे मिरवणं हा दुरभिमान आहे. पण सगळ्या संसाराची रचना करणाऱ्या त्या स्वामीचा मी दास आहे, या दास्याचा अभिमान हा सदभिमान आहे. आणि म्हणून पंत म्हणतात की अगं इतके सगळे संत साधू सज्जन इथं येतात या पंढरपुरामध्ये, त्यांच्या सहवासात राहून तुझ्या मनामध्ये दुरभिमान येईल आणि ते सुद्धा भगवंताच्या चरणकमलांचा निरंतर स्पर्श लाभत असताना हे त्रिकाळी अशक्य आहे. म्हणून तो दुरभिमान तुझ्यामध्ये नाहीये. वाटसी अज्ञान्या तू मानवा ईट. इथं थोडा आपण अन्वय लावला पाहिजे. अज्ञानी अशा मानवांना तू वीट वाटतेस. वरती आपण पाहिलं पहिल्या आर्येमध्ये
की पंत म्हणतात जे तुला जड म्हणतात ते वास्तविक जड आहेत. अज्ञानी अशा मानवांच्या दृष्टीनं जरी तू फक्त वीट असलीस तरी तू काय आहेस? ज्ञात्यांची सुरभी. जे ज्ञानी आहेत त्यांच्यासाठी तू साक्षात कामधेनू सारखी आहेस. त्यांना इच्छित ते प्रदान करणारी आहेस. म्हणून तुझा अभिमान हा दुरभिमान नाहीये. त्वत्प्राप्ती जास न रुचती कनकाच्या कोटी त्या इटा कविला. हे काय तुवा निपटुनी मेरु शिखर लोभ बाई टाकविला. त्वत्प्राप्ती जास, ज्याला तुझी प्राप्ती झाली, पंत विटेला म्हणतात. न रुचती, त्याला आवडत नाहीत काय? कनकाच्या कोटी इटा. हे विठ्ठलाच्या चरणांच्या खाली असणाऱ्या विटे, तुझी ज्याला प्राप्ती झाली त्याला कनकाच्या म्हणजे सोन्याच्या शेकडो विटा सुद्धा भावत नाही. हे काय तुवा निपटुनी मेरु शिखरी लोभ बाई टाकविला. एवढंच काय, सोन्याच्या विटा तर दूर, पण मेरू शिखर लोभ, मेरूच्या शिखरावरती सगळे दिव्य लोक आहेत असं आपल्या पुराणांच्या मध्ये वर्णन आहे. स्वर्गलोक तिथे आहे. ज्यांना तुझी प्राप्ती झाली त्यांना सोन्याच्या विटा म्हणजे इहलोकातले सगळे भोग आणि मेरू शिखर लोभ म्हणजे परलोकातले भोग हे दोन्ही भावत नाही. ज्या कवीला तुझं वर्णन करण्याची इच्छा झाली, जो तुझ्या वर्णनात रमला किंवा तुझी प्राप्ती झाली, त्याला इहलोकीचे भोग आणि परलोकीचे भोग दोन्ही भावत नाहीत. ज्याचं ज्ञान मार्गात वर्णन केलं, इहा मूत्र फल भोग विराग. इह या लोकातले भोग, अमूत्र परलोकातले भोग, या दोन्ही विषयी वैराग्य स्वाभाविकपणे त्याला प्राप्त होतं ज्याला तुझी प्राप्ती झाली, असं पंत त्या विटेला म्हणतात. आता त्या विटेची प्राप्ती झाली याचा अर्थ काय आहे? त्या विटेचा जो भाव आहे, त्या भावाची ज्याला प्राप्ती झाली, त्या विटेनं ज्या प्रकारे परमात्म्याचे चरणकमल आपल्या हृदयावर धारण केले, तसे त्या विटेच्या भूमिकेत जाऊन ज्यानं परमात्म्याचे चरणकमल कायमसाठी आपल्या हृदयावर धारण केले, त्याला त्या सोन्याच्या विटा भावत नाहीत आणि मेरू शिखरावरचा तो स्वर्ग भावत नाही. कनकाच्या कोटी त्या इटा कविला, मेरू शिखर लोभ बाई टाकविला. ही यमकाची मजा आहे. प्रभू मोहिला तव सुख स्पर्शे, गीते जसाची काळविट. की हा उभाची भुलला, कैसा ननयेची सुचिर काळ विट. प्रभू मोहिला तव सुख स्पर्श. काय सुंदर शब्द आहेत हे. विटे, तुझ्या सुखद अशा स्पर्शानं हा आमचा प्रभू, हा परमात्मा अक्षरशः मोहून गेला. जो आपल्या मायेनं सगळ्यांना मोहित करतो, आणि सगळ्यांना म्हणजे कुणाला? सामान्य जीवांना नाही, इंद्राला मोहित करतो. त्या इंद्राचा जो इंद्र आहे, जो सृष्टीचा रचनाकार आहे, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा मोहित करतो. तो परमात्मा तुझ्या स्पर्शानं मोहित झाला. प्रभू मोहिला तव सुख स्पर्शे, गीते जसाची काळवीट. जसा एखादा काळवीट, शब्द स्पर्श रूप रस गंध या विकारांचं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा हा जो शब्द आहे, शब्दाचं आकर्षण, त्याचा मोह, त्याची भुरळ कशी असते यासाठी काळविटाचं उदाहरण देतात. उत्तम सूर, उत्तम संगीत जेव्हा कानावर पडतं तेव्हा हरिण हा स्तब्ध होतो. एवढा चपळ तो काळवीट, पण स्तब्ध झाल्यामुळं त्या संगीताच्या लोभापायी तो पकडला जातो. पण इथं जो मुद्दा आहे, त्याला जसं आकर्षण वाटतं त्या सुंदर शब्दाचं, त्या स्वराचं, त्या संगीताचं, आणि तो मोहून जातो, स्तब्ध होतो, एके ठिकाणी उभा राहतो. तसं पंत म्हणतात, तुझ्या सुखकारक अशा स्पर्शाला हा प्रभू भुलला, मोहून गेला आणि त्या काळविटासारखा तो स्तब्ध झाला.
की हा उभाची भुलला. युगे 28 उभा, पण त्याला हे भानच नाहीये की किती युग लोटली. त्याला वाटतं एक क्षणच झाला. की हा उभाची भुलला कैसा न नयेची सुचिर काळ विट. पुन्हा यमक पहा. जसाची काळ विट, नयेची सुचिर काळ विट. सुचिर काळ, कितीतरी काळ निघून गेला तरी या परमात्म्याला वीट येत नाही. काय तुझं हे महात्म्य आहे. आता या विटेमधली काय विशेषता आहे आपण जरा विचार करा. या विटेच्या स्पर्शाला परमात्मा का भुलतो, थोडासा आपण विचार केला तर लक्षात येईल. ही वीट पुंडलिकानं फेकलेली आहे की तो आपल्या आईवडिलांची सेवा करतोय. साक्षात परमात्मा दारामध्ये आला म्हणून हा पुंडलिक ती वीट भिरकावतो आणि त्या परमात्म्याला सांगतो की तो या विटेवर उभा राहा. आणि तेव्हा हा परमात्मा त्या विटेवर उभा राहिलेला आहे. गीतेमध्ये जसं भगवंतांनी सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृत मश्नामि प्रयतात मनः. पान, फूल, फळ, पाणी जे काही हा भक्त मला अत्यंत भावनेनं देतो, माऊली तर म्हणतात त्यानं जर मला अतिशय भावनेनं एखादं फळ दिलं, मी त्याचं देठही वेगळं न करता ते सेवन करतो. पण आपण लक्षात घ्या, या सगळ्या चेतन गोष्टी आहेत. पत्र, पान, झाडाचं पान सजीव आहे. फूल, फळ हे सजीव आहेत. झाडामध्ये पण जीव असतो आणि पाणी हे तर साक्षात जीवन आहे. पण या पुंडलिकाचं काही वेगळंच आहे. त्यानं तर एक जड वस्तू, लौकिक अर्थानं जगाच्या दृष्टीनं एक जड वस्तू आहे वीट, ती भगवंताला अर्पण केली. पण भगवंताला ती सुद्धा एवढी भावली, माझ्या भक्तानं प्रदान केली. जसे सुदाम्याचे पोहे भावले, तशी ही वीट भगवंताला एवढी आवडली कारण ती माझ्या भक्ताने मला दिली आहे. फक्त भक्त भगवंताची भक्ती करतो असं नाहीये, भगवंत सुद्धा भक्ताची भक्ती करतो. तो पहावा हे डोहाळे म्हणून या चक्षुषी मज डोळे, हातीचे नि लीला कमळे पूजू तया ते. भगवान म्हणतात, माझ्या हातातल्या कमळानं मी माझ्या भक्ताची पूजा करतो. आणि त्या माझ्या प्रिय भक्तानं दिलेली ही वीट आहे, भिरकावलेली ही वीट आहे, दिलेली पण नाही, भिरकावलेली ही वीट आहे. तरी त्या विटेमध्ये, आता त्या विटेचा स्पर्श म्हणजे फक्त त्या विटेचा स्पर्श नाहीये, माझ्या पुंडलिकाचा स्पर्श ज्या विटेला झाला म्हणून त्या विटेचा स्पर्श भगवंताला इतका सुखकारक वाटतो. भगवान भुलला त्या भावाला, जो भाव विटेच्या रूपामध्ये भगवंताकडे आला. प्रभू मोहिला तव सुख स्पर्शे, गीते जसाची काळ विट. की हा उभाची भुलला, कैसा न नयेची सुचिर काळ विट. त्याला कसं काय वीट येत नाही मला कळत नाही. आता इथं नयेची सुचिर काळ विट असं म्हटलंय आणि पुन्हा न हा शब्द आलाय. कैसा न येची. इथं आपण एक प्रकारे असाही विचार करू शकतो, नय म्हणजे अनुनय. हा परमात्मा तुझा ज्या प्रकारे अनुनय करतोय, तुझ्यापासून मुळीच वेगळा होत नाहीये, बांधला गेला तुझ्याशी. किती अनुनय करावा, पण या अनुनयाचा त्याला वीट कसा येत नाही मला कळत नाही. अर्जुनाच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा हा प्रश्न पडला. आता तो विषय वेगळा आहे, पण नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. हा देव वेडा झाला, त्याला पार्थाचं पिसं लागलं माऊली म्हणतात. तसा हा प्रभू मोहिला. अद्भुत औदार्य तुझे, कीर्ती कवी कोटी इष्टके कीते. देसी जेवी घन घटा, देती जे काय इष्ट के कीते. अद्भुत औदार्य तुझे, तुझं औदार्य अद्भुत आहे.
आता आपण हे लक्षात घ्या की औदार्याची प्रशंसा भगवंताच्या नाहीये इथं. भगवानच्या विटेवर उभे आहेत, त्या विटेच्या औदार्याची इथं स्तुती करताय. आता जड म्हणवत नाही मला त्या विटेला, कारण पहिल्याच आर्यमध्ये मोरोपंत म्हणतात जे तुला जड म्हणतील ते जड. त्यामुळे ज्या क्षणी आपण विटेला जड म्हणू आपण जड ठरू पंतांच्या दृष्टीनं. पण आपण लौकिक अर्थाने बोलू तशी वीट ही वस्तू म्हणून पाहिलं तर जडच आहे. मग त्या विटेमधलं औदार्य कसं काय, त्या औदार्याची स्तुती कशी काय केली. वीट जड असेल पण त्या विटेवर भगवंताचे श्रीचरण उभे राहिल्यामुळं त्या विटेमध्ये अशा प्रकारचं सामर्थ्य आलं की भगवान तर जे देतील ते देतील, पण भगवान जे देऊ शकतात किंवा कदाचित जे भगवान सुद्धा देणार नाहीत अशा गोष्टी ती वीट आपल्याला देऊ शकते. एवढं तिचं औदार्य. त्या विटेला संतत्व प्राप्त झालं. आणि भगवंताचं वैशिष्ट्य आहे, समर्थानेच लिहून ठेवलंय, समर्थाने समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे, त्रैलोक्यासी पडिले ठावे सामर्थ्य ज्याचे. समर्थ म्हणतात माझा राम असा समर्थ आहे. वास्तविक जगामध्ये जो समर्थ असतो, जो स्वामी असतो, तो दासाला कधी स्वामी होऊ देत नाही. कारण त्याचा दास जर स्वामी झाला तर याच्या स्वामित्वाला काय महत्व राहिलं. म्हणून दास हा दासच राहावा असा जिथं सगळे स्वामी प्रयत्न करतात, तिथं हा परमात्मा मात्र अशा प्रकारचा स्वामी आहे, अशा प्रकारचा समर्थ आहे जो आपल्या दासाला स्वामी करतो. जो असमर्थ म्हणून त्याच्या पायाशी लागला, जो जड म्हणून त्याच्या पायाशी लागला, त्याला हा परमात्मा समर्थ करून टाकतो, त्याला चैतन्यमय करून टाकतो. आणि एवढंच नाही, त्याच्यामध्ये आपलं वरदान देण्याचं सामर्थ्य सुद्धा निर्माण करतो. म्हणून आपण पहा, संत ते सगळं देऊ शकतात जे भगवान देऊ शकतात, पण जे भगवान सुद्धा देऊ शकत नाहीत किंवा देत नाहीत ते सुद्धा संत देतात. अहम भक्त पराधीन हे भगवंताचे उद्गार आहेत. अंबरीशाच्या कथेमध्ये श्रीमद भागवतात दुर्वासा मुनींना सुद्धा भगवंताने हेच सांगितलं की अंबरीशाला शरण जा, तो तुमचं रक्षण करील. एखाद्या चेतन अशा मनुष्याला संतत्व प्राप्त होणं किंवा भगवंताप्रमाणे वर देण्याचं सामर्थ्य प्राप्त होणं हे तर आपण तसंही समजू शकतो. पण एका विटेला इथं अशा प्रकारचं औदार्य प्राप्त झालं, देवत्व प्राप्त झालं. मंदिराला खांब असतात, पण माऊलींनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरीचा उपदेश केला त्या खांबाचं आज मंदिर आहे. मंदिराला भिंत असते, पण माऊली आणि त्यांची भावंड ज्या भिंतीवर बसून चांगदेव महाराजांच्या भेटीला गेले त्या भिंतीचं आज मंदिर आहे आळंदीला. हे भगवंताचं सामर्थ्य आहे, हे संतांचं सामर्थ्य आहे. अद्भुत औदार्य तुझे कीर्ती कवी कोटी इष्टके कीते. कोटी कोटी कवी तुझ्या औदार्याचं वर्णन करतात. विटे देसी जे विघन घटा देती जे काय इष्टके कीते. कसं तुझं औदार्य आहे, जसं हे मेघ आले की मोर आपला पिसारा फुलून नाचायला लागतात. ते वाट पाहतात या मेघांची, आणि त्यांचा जो स्वर असतो त्या मेघांना पाहून जो ध्वनी निघतो त्यांचा, त्याला केका म्हणतात. पंतांचीच केकावली, त्याचं आस्वादन आपण करतोच. तर ज्या प्रकारे या मेघांच्या औदार्याचा लाभ त्या मोराला होतो, देती जे काय इष्ट के की ते, त्या मोराला घन जसं त्याचं जे इष्ट आहे ते देतात, त्याला आल्हादित करतात आपल्या आगमनानं, आपल्या वर्षावानं. तसे हे विटे कोटी कोटी कवी ज्या तुझ्या औदार्याचं वर्णन करतात, तुझं औदार्य तसं आहे, त्या मेघांच्या सारखं. प्रभूने मस्तक धृतपद. आता या पुढच्या आर्येमध्ये, या 10व्या आर्येमध्ये पंत बळीराजाची आठवण त्यांना होते.
विटेच्या वरती चरण ठेवून भगवान उभे आहेत. भगवंताच्या त्याच चरणांचा स्पर्श तशाच प्रकारे बळीराजाला सुद्धा झालेला होता. पण पंत म्हणतात त्या बळीपेक्षा सुद्धा तू श्रेष्ठ आहेस. पहा, प्रभूने मस्तक धृतपद दैत्यकुळी धन्य शिष्ट केला जो, तो पाताळ स्थित बळी परिसुनी तव कीर्ती इष्टके लाजो. धन्य शिष्ट केला जो, तव कीर्ती इष्टके लाजो. हे यमक आहे की हे इष्टके, हे विटे, ज्या बळीला भगवंतांनी आपल्या चरणांच्या स्पर्शाचा लाभ दिला, तो पाताळामधला बळी सुद्धा तुझी कीर्ती ऐकून लाजेल. त्याची कीर्ती तुझ्यापुढे काहीच नाही. कशामुळं? आता चरणांचा स्पर्श बलीला सुद्धा मिळाला आणि या विटेला सुद्धा मिळतोय. पण पहिली गोष्ट, बळीला काही क्षणांपुरता भगवंताच्या चरणांचा स्पर्श मिळाला. त्यानंतर भगवान म्हणतात बळीला, मी तुझा द्वारपाळ बनून राहील. आता द्वारपाल हा दाराच्या बाहेर असतो, जो स्वामी असतो तो घरात असतो. म्हणजे बळी घरात आहे आणि भगवान त्याच्या दारावरती आहेत. मग आता चरणस्पर्श कुठे मिळतोय? कारण भगवान त्याचे दास झालेत. पण हे विटे, तुला मात्र भगवंतांनी तुझ्या बाबतीत आपली भूमिका बदलली नाही. अखंड त्यांचा चरणस्पर्श तुला मिळतो, एक. आणि दुसरी गोष्ट, कथा जर आपण पाहिली तर बलीला भगवान विचारतात की माझा जो तिसरा चरण मी कुठे ठेवू, आणि तेव्हा बली स्वतः हे म्हणतो की आपण तो माझ्या मस्तकावरती ठेवा. आणि तेव्हा भगवान आपला चरण त्या बलीच्या मस्तकावरती ठेवतात. वीट कधी म्हणाली होती भगवंताला की तुम्ही माझ्यावरती उभे राहा म्हणून? आपण भाग्य भाग्य कशाला म्हणतो? जी गोष्ट आपल्या प्रयत्नांनी, आपल्या चातुर्यानं किंवा आपल्या तपानं, साधनेनं आपल्याला मिळते, तिला आपण भाग्य नाही म्हणू शकत. ती तपस्साध्य आहे, ती यत्न साध्य आहे. आपण भाग्य तेव्हा म्हणतो की आपण केलेलं काहीच नाही, पण अनायासे एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली. आपली योग्यता आहे की नाही आपल्याला ठाऊक नाही, पण अकारण कुणीतरी कृपा अशी केली की ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली, त्याला आपण भाग्य म्हणतो. बलीनं प्रार्थना केली भगवंताला की आपण आपला चरणकमल माझ्या मस्तकावर ठेवा. पण ही वीट अनायासे पुंडलिकाच्या हातात आली. संताच्या हातात जो जातो त्याचं कल्याणच होतं. अनायासे ती पुंडलिकाच्या हातात आली, त्यानं भिरकावली आणि भगवान त्याच्यावर उभे राहिले. आणि असे उभे राहिले की 28 युग उभे राहिले. अनायासे प्राप्त झालं. म्हणून एक प्रकारे पाहिलं, या विट्यानं कुठला यज्ञ केला नाही, या विट्यानं कुठला फार मोठा पराक्रम केला नाही. अनायासे भगवंताचे चरण कमल चिरंतन काळासाठी या विटेला प्राप्त झाले. त्या बळीचं भाग्य या विटेपुढे काहीच नाही. तो पाताळ स्थित बळी परिसुनी तव कीर्ती इष्टके लाजो. पाताळातल्या त्या बळीला सुद्धा लाजवेल अशी तुझी कीर्ती आहे. मला निश्चितपणे वाटतं आता जेव्हा पंढरपूरला हे काव्य ऐकल्यानंतर आपण दर्शनाला जाऊ, भगवंताच्या चरणकमलांपेक्षा त्या विटेकडे आपलं जास्त लक्ष जाईल. आणि हीच खरी या काव्याची फलश्रुती आहे. धरिला श्री दयाघन, 11वी आर्या. धरिला श्री दयाघन तव वच लंघिल न इष्टके काही. या आर्येमध्ये पंतांनी आता त्या विटेकडे मागणी केलेली आहे. धरिला श्री दयाघन तव वच लंघिल न इष्टके काही. हा कवी मयूर पावो सत्वर या सर्व इष्टके काही. हे विटे, धरिला श्री दयाघन, त्या दयाघन जणू काही दयेचा मेघ आहे अशा त्या परमात्म्याला तू आपल्या मस्तकावर धारण केलंस. म्हणून निश्चितपणे आता ज्याच्या आधारानं आपण राहतो त्यानं आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर आपल्याच्यानं नाही म्हणणं होत नाही, कारण त्याच्याच आधाराने आपण राहत असतो. परमात्मा सगुण साकार रूपामध्ये त्या विटेच्या आधारावर उभा आहे. म्हणून मोरपंत म्हणतात, तुझं वाक्य काही त्या परमात्म्याला, तुला काही नाही म्हणणं होणार नाही. तू जे म्हणशील ते तो परमात्मा करील, त्याला करणं भाग आहे. तो दयाघन असा परमात्मा, जो दयेचा मेघ असा परमात्मा आहे, हे विटे एवढं कर, माझ्यासाठी त्या परमात्म्याकडे शब्द टाक, माझ्यावर तो दयाघन बरसावा
ही जी माझी इच्छा आहे ती तुझ्या माध्यमातून पूर्ण व्हावी असं मला वाटतं. हा कवी मयूर पावो सत्वर या सर्व इष्ट के काय. मला जे काही इष्ट आहे त्या परमात्म्याची कृपा ही माझ्यासाठी इष्ट आहे. त्या परमात्म्याची कृपा मला हवी आहे. या केकांनी ही तृतीय आहे. या माझ्या ज्या केका आहेत, पंत आपल्या केलेल्या प्रार्थनेला केका म्हणतात कारण त्यांचं नाव मयूर आहे. आपण पाहिलं मयूर मेघाकडे पाहून मोर ज्या प्रकारे त्याला साथ घालतो त्याला केका म्हणतात. पंत म्हणतात माझ्या ज्या या केका आहेत परमात्म्याकडे मी जी प्रार्थना करतोय माझ्या काव्याच्या माध्यमातून, ती माझी प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माते विटे तू कर. तुझा शब्द परमात्म्याला मोडवणार नाही. धरिला श्री दयाघन तव वच लंघिल न इष्टके काही. हा कवी मयूर पावो सत्वर या सर्व इष्ट के काही. नितांत सुंदर असं 11 श्लोकांचं हे काव्य. तसं पाहिलं तर ज्यांचा पुष्कळ व्यासंग आहे ते आणखीन यातून पुष्कळ काही भाव फुलवू शकतात. कवीच्या शब्दांच्या मागे त्याचा जो मनोभाव असतो त्या मनोभावाचा मागोवा घेण्याचा प्रवास कधीही संपत नाही. त्यामुळे आपण पहा गीतेवर कित्येक भाष्य लिहिली गेली, कित्येक ग्रंथ असे आहेत, कित्येक काव्य असे आहेत ज्यावर जितकं आपण वाचावं ऐकावं जितकं त्याचं संशोधन करावं तितकं ते कमीच आहे. पण त्या दिशेनं थोडं जाण्याचा, त्या काव्याची चटक आपल्याला लागावी या दृष्टिकोनातून थोडंसं त्याचं एक ओंजळभर असं रसग्रहण माझ्या बुद्धीच्या मर्यादेप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न केला. आणि खऱ्या अर्थानं पंतांची जी ही काव्य आहे आणि त्यातही जी अशी भक्तिरसपूर्ण काव्य आहे, मला वाटतं हे या सगळ्या कवींचे आपल्यावरती खूप मोठे उपकार आहे. पंतांच्या मधलं हे संतत्व हे अशा काव्यांच्या मधून व्यक्त झालं. आणि जसं माऊली म्हणतात वाचा बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. अगदी पंतांच्या या अशा काव्यांना ही ओवी लागू पडते की वाणीला शोभतं कवित्व, वाचा बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व. ते कवित्व सुद्धा रसाळ असेल तर बातच काय, पण फक्त रसाळ आहे, उत्तम कवित्व आहे, अगदी अलंकारांनी भरलेलं आहे, पण सांसारिक सुखोपभोगांचंच ज्यामध्ये विषय विलासांचंच वर्णन आहे त्यापेक्षा सुद्धा रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. त्या परतत्वाचा, त्या परतत्वाकडे आपल्या मनाला घेऊन जाण्याचा, त्या भावाचा स्पर्श ज्या रसिकत्वात आहे, ज्या रसमय काव्याला झालेला आहे ते तर नितांत धन्य आहे. आणि अशा स्वरूपाचं हे पंतांचं काव्य ज्यामध्ये पंतांनी भगवान विठ्ठलाच्या चरणकमलांना आधार देणाऱ्या त्या विटेचं स्तवन केलं. आपल्या मनात या काव्याचा भाव असाच उतरत राहो. आणि या काव्यामधली जी जी विलक्षणता आहे, मग त्यामध्ये एक आवृत्ती म्हणून जर आपण पाहिलं तर जे वैलक्षण्य आपल्याला दिसतं ते लक्ष्मीला मत्सर वाटतो राधेचा, पण खऱ्या अर्थानं मत्सर वाटला पाहिजे विटेचा. हा एक विलक्षण विचार आहे. त्यासोबत कशा प्रकारे ही वीट सदाशिवापेक्षा सुद्धा धन्य आहे पंत म्हणतात. तर परमात्म्याचं चरण तीर्थ मस्तकावर धारण केलं महादेवांनी आणि साक्षात चरणांनाच धारण केलं विटेनी. आणि आणखीन एक गोष्ट, एक सहज मला असंही वाटतं, विठोने श्री वाहिला देवराणा. भगवान पांडुरंगाने भगवान महादेवांना आपल्या मस्तकावरती धारण केलंय आणि वीट भगवंताच्या चरणांच्या खाली आहे. भगवंताच्या मस्तकाचं महत्व तर आहेच, पण एका भक्तासाठी त्याच्या चरणापेक्षा सुंदर दुसरं काहीच नाही. त्यामुळे तिथं सुद्धा भगवान पांडुरंगाने सुद्धा जर एक प्रकारे पाहिलं तर भगवान महादेवापेक्षा विटेला जास्त महत्व दिलेलं आपल्याला दिसतं. त्यासोबत गरुडाचं जे उदाहरण ते देतात, गरुडापेक्षा तू कशी श्रेष्ठ आहेस. एका हाताचा भार गरुडाला सहन करणं झालं नाही, विटे तू इतक्या युगांपासून भगवंताच्या चरणांचं, त्या भगवंताचं वहन करतेस. त्यासोबत बळीचं जे उदाहरण दिलं ते अतिशय विलक्षण आहे.
की बलीला भगवंताच्या चरणांचा स्पर्श लाभला खरा, पण त्यानंतर भगवान त्याचे द्वारपाल झाले आणि तो त्याने स्पर्श मागितला होता, पण अनायासे एका भक्ताच्या हातून भगवंतापर्यंत तू पोचली, त्यामुळे तुला भगवंताचा स्पर्श हा अखंडितपणे लाभला. अशा प्रकारचं हे पंतांचं सुंदर काव्य, यातलं यमक. यासोबत आता आपण थोडंसं आध्यात्मिक दृष्टीनं या काव्याचं रसग्रहण केलं. अनेक दृष्टिकोनातून रसग्रहण केलं जाऊ शकतं. त्यातले जे अधिकारी आहेत ते करतीलच निश्चितपणे. काव्यशास्त्राच्या दृष्टीनं सुद्धा यात कुठले कुठले अलंकार आलेत त्यानुसारही याचं रसग्रहण होऊ शकतं. अभ्यासाला कुठल्याही सीमा नाहीये. त्यामुळे आपण पंतांच्या काव्यामध्ये जसं मी म्हणालो, हे गहन आहे पण अतिशय रम्य असं वन आहे. एकदा याची आपण बाहेरून जोपर्यंत विचार करतो, जसं नारिकेल आस्वाद असं ज्याला म्हणतात, की वरून ते टणक दिसतं नारळ, ते अवघड वाटतं, पण आतमध्ये त्याचा जो गाभा आहे तो जेव्हा प्राप्त होतो तेव्हा त्या कठीण अशा कवचामधून मध्ये जाण्याचे जे श्रम आपल्याला लागले ते श्रम आपण विसरून जातो. हे पंतांचं काव्य पण असंच आहे. वरून आपल्याला ते दुर्बोध वाटेल खरं, जे अगदी पहिल्यांदा याच्या संपर्कात आले, ते शब्द अनोळखी वाटतील खरे, पण जसजसं त्यात आपण उतरत जाऊ तसतसा त्याचा भाव सुद्धा आपल्या मनामध्ये उतरत जाईल आणि त्याची निश्चितपणे गोडी आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि मला वाटतं हीच आपल्या या संमेलनाची खऱ्या अर्थानं फलश्रुती आहे. आज हा मोरपंतांच्या इष्टिका प्रार्थना या काव्यावर बोलण्याचा जो योग आला, त्यासाठी पुनश्च एकदा संयोजकांना धन्यवाद देतो आणि क्षमाही मागतो निश्चितपणे की मी प्रत्यक्ष तिथं उपस्थित राहू शकलो नाही. आणि समर्थांच्या चरणी, आपल्या हृदयात विराजमान असलेल्या भगवान रामचंद्राच्या चरणी पुन्हा पुन्हा साष्टांग प्रणाम करत माझ्या वाणीला विराम देतो. जे काही माझ्या बोलण्यामध्ये ज्या त्रुटी राहिल्या असतील, मला निश्चितपणे वाटतं इथं जे विद्वान असतील, पंडित असतील, ते त्या सुधारतील, त्या पोटात घेतील, एवढं बोलून माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.